आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. राष्ट्रपती पुरस्कार विजेते सोमनाथ कळसकर गुरुजी यांनी आपलं जीवन शिक्षण क्षेत्राला समर्पित केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये आज अनेक अडचणी असून शासन त्या सोडवण्याऐवजी लोकप्रिय घोषणांवर खर्च करत आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता दिवसेंदिवस चांगली होत असून आदर्श आणि गुणवंत शिक्षकांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं जाणीव फाउंडेशनचं काम हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. सह्याद्री महाविद्यालयातील KB दादा सभागृह येथे जन आरोग्यम परिवार आणि जाणीव फाउंडेशन संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानं लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे होते, तर व्यासपीठावर तालुका अध्यक्ष अजय फटांगरे, ॲडव्होकेट उदय ढोमसे, राजा औसक, दिनकर काकड, जयराम ढेरंगे, सोमनाथ कळसकर, ममता भांगरे, डॉक्टर जगदीश पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय लहारे, शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रसाद शिंदे, जाणीव फाउंडेशनचे अमित पाटणकर, समन्वयक अंतोन मिसाळ, संदीप काकड, विजय काकड, भाऊसाहेब काकड, बाळासाहेब हेंद्रे, सतीश गोरडे, किरण खैरे, सुनील अभ्यकर, प्रकाश पारखे, नीरज काकड, बाबासाहेब गुंजाळ, ज्ञानदेव गायकर यांची उपस्थिती होती. यावेळी सोमनाथ कळसकर गुरुजी यांना लोकनेते बाळासाहेब थोरात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. तर मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांना लोकनेते बाळासाहेब थोरात आदर्श गुरुकुल पुरस्कार आणि राज्यस्तरीय पुरस्कारानं डॉक्टर जगदीश पाटील जळगाव यांना सन्मानित केलं गेलंय. दंडकारण्य अभियानाचा पुरस्कार श्रमदान परिवार मिरजगाव तालुका कर्जत यांना दिला गेलाय. समाजाच्या प्रगतीचा शिक्षण हा प्रभावी मार्ग असून उपेक्षित वर्गाला शिक्षणातून पुढे येणं गरजेचं आहे. भारताची अर्थव्यवस्था चिंताजनक आहे, तर दरडोई उत्पन्न अत्यंत कमी आहे. जगातील 193 देशांपैकी सर्वसामान्य माणसाचं जीवनमानचे मापदंड केल्यास आपल्या देशाचा क्रमांक 136 येतो. हे दुर्दैवी आहे. यापुढील काळामध्ये प्रत्येकानं आत्मपरीक्षण करण्याची गरज असून भारतानं तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये अधिक स्वावलंबी होण्यासाठी शिक्षकांनी जास्त काम करावं, असं आवाहन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलंय. इंग्लंडपेक्षा आपली अर्थव्यवस्था जास्त झाली म्हणून आपण पण खूप आनंद व्यक्त केला. वस्तुस्थिती आहे, परंतु इंग्लंडची लोकसंख्या किती आहे मित्रांनो? GDP, भारताची GDP इंग्लंडपेक्षा जास्त झाली, 4.2 ट्रिलियन झाली. इंग्लंडची 3.6 का 7 ट्रिलियन आहे. तर त्यामुळे आपण इंग्लंडाने आपलं राज्य केलं तर आपण त्यांच्यापेक्षाही पुढे गेलो. परंतु इंग्लंडची लोकसंख्या 7 कोटी आहे. किती आहे? 7 कोटी. भारताची लोकसंख्या किती आहे? मी सांगायची गरज नाही, सगळ्यांना तोडपाठ आहे. 144 कोटीपेक्षा जास्त झालेले आहे. मला सांगा ना, मग आता आपण असं म्हणायचं का 7 कोटी लोकांनी निर्माण केली संपत्ती आणि आम्ही आता 140 कोटी लोकांनी त्याच्या पुढे गेलो, याचा आपण आनंद मानायचा का? तो भ्रम ठरेल मित्रांनो, तो भ्रम ठरेल. असा आभासी जोडून चालणार नाही आपल्याला. काहीतरी काल्पनिक जगात जगायचं आणि वर काहीतरी इमारती बांधायचं असं नाही. आपल्याला वस्तुस्थिती पाहिली पाहिजे. आणि मग त्याचं दुसरं मी सांगतो, मापदंड थांबतो त्याचा विषय मोठा की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. कारण दरडोई उत्पन्न हा त्याच्याचा एक विषय नाही. दरडोई उत्पन्न जरी आपण काढलं तर भारताचा नंबर 193 देशामध्ये 140 आला. आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे त्याच्या आरोग्याच्या सुविधा कशा आहे, शिक्षणाच्या सुविधा कशा आहेत, कुठे कुणी गरीब माणसांना पुरेसा अन्न मिळतं की नाही, लोक आनंदी आहेत का, त्या सगळ्यांचे मापदंड काढले तर तिथे परत आपण 193 देशामध्ये 136 आहोत. आपण आनंद मानायचा का चिंतन करायचं, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. जाणीव नाव असल्यामुळे मी थोडंसं बोलतो जास्त. आणि एवढे सगळे मान्यवर आलेले वेगवेगळ्या भागातून त्या जाणीवात कुठे आपल्या जागा झाली की आम्ही नेमके आहोत कुठे, आम्ही नेमकं आज काय करतोय, आम्ही शिक्षणावर किती काम करतोय, आम्ही आरोग्यावर किती काम करतोय, आम्ही गरीब माणसांच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण होईल, आमच्याकडे जे काही वेगवेगळे कॉन्फ्लिक्ट होतात, वेगवेगळे मतभेद होतात ते आम्ही कसे मिटवतो. आम्ही रस्त्यावरून जर सगळे मतभेद मिटवायला लागलो तर या देशाचं काय होणार आहे?
आणि याचं कुठेतरी अंतर्मुख आपण होण्याची गरज आहे. आपण समाजाचे करते तुम्ही तुमच्या मनाने पुढे येऊन सामाजिक काम या ठिकाणी येतं. तुम्हाला वाटतं हा समाज चांगला झाला पाहिजे, हा समाज पुढे झाला पाहिजे. आणि समाज चांगला झाला की शेवटी जेव्हा आपण विकसित भारत आता रोज ऐकू शकतो. APJ अब्दुल कलाम साहेबांनी पुस्तक लिहिलं, त्याला याला पुष्कळ वर्ष झाले. 2020 साली ते व्हावं असं त्यांची अपेक्षा आहे. परंतु मित्रांनो, आपल्या जाणीवा प्रगल्भ झाल्या पाहिजे की आपण नेमके कुठे आहोत, आपले दोष काय आहेत समाजाचे. खूप दोष आहेत आपले, ते आपण त्याचं कुठेतरी अवलोकन केलं पाहिजे. अंधश्रद्धा किती वाढत चालली. आता जर समाजाचे जबाबदार लोक जर अंधश्रद्धेला खतपाणी घालते तर मग त्याला देव त्याला ईश्वर वाचून बाकी कोण वाचवणार. समाजाचे जे प्रमुख लोक आहे, समजा मी आहे, मी काही तुमचं समजा थोडाफार काही डॉक्टर आहे आणि मी तुझ्या काहीतरी अंधश्रद्धा सांगणार बाबा कुठं औषध देतो, जा त्या हे विकत त्या देवाला जाऊन 4 खेटा मार बरं म्हणजे असं जर मी म्हणून चालेल का. आता समाजाचे जे जबाबदार राजकारणी जे नेतृत्व करतात ती माणसं समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवतात. दैववाद किती आहे आपण पाहिलं पाहिजे ना. एक छान व्हिडिओ येतात, तुम्ही सगळ्यांना पाहायला हरकत नाही. त्यांनी त्या काही व्यापारी बोलतोय की त्यांनी तुलना केली की पश्चिमेतले म्हणजे तिकडचे लोक जे आहेत युरोपमधले ते काही कुठलं फार देवदेव करत नाही मित्रांनो. परंतु ते एखादं प्रॉडक्ट जर तयार केलं तर ते जगात कसं जाईल, आपल्याला कसे पैसे मिळतील याचा विचार करा. तुम्ही सहज आज विचार करा. सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले जाणकार लोक की आपण वापरत असलेल्या किती गोष्टी त्यांच्याकडनं तयार झालेल्या आहेत. TV घ्या, मोबाईल घ्या, काही घ्या, सायकल घ्या, म्हणजे सायकलीवर असेल माझ्याकडे खूप आधी पेन सुद्धा जर असेल टेक्नॉलॉजी म्हणतो आपण. खूप गोष्टी त्यांचे सगळे पैसे त्यांना जातात ना. त्यामुळे अमेरिका आज किती दम देते आपल्याला, 25%, 50%. काय करू शकतो आपण अमेरिकेत? काय नाही करू शकत, कारण आपण स्वावलंबी नाही. सोमनाथ कळसकर गुरुजी आणि नलिनीताई कळसकर या दाम्पत्यानं आपलं आयुष्य शिक्षण क्षेत्राला समर्पित केलंय. जाणीव फाउंडेशननं ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आज अनेक जिल्हा परिषद शाळांमधून अत्यंत चांगलं शिक्षण मिळत असल्यामुळं इंग्रजी शाळांमधील अनेक विद्यार्थी पुन्हा मराठी शाळांकडे जात आहेत, असं माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. हे जाणीव फाउंडेशन ही उत्साही कार्यकर्त्यांची अशी टीम आहे. मनापासून काम करणारे, समाजात काम करणारी अशी सगळी एकत्र आली. त्यांनी जाणीव फाउंडेशन स्थापन केलं आणि त्यांच्या वतीनं काही ना काही कायम उपक्रम हे ते चालू ठेवलेले असतात. त्यांचं तसं प्रसिद्धीच्या बाबतीत पाठीमागे राहतात. काम करत राहणं हा त्यांची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीनं दरवर्षी हा सोहळा संपवता. तर माझ्या नावाचे इतके उत्साही की माझी पत्रिका मला हातात येतात, तारीख नाही घेतलेली नसते. कारण ते हक्काचं माणूस भरून चाललंय. पुरस्कार माझ्या नावाचा मलाच माहित नव्हतं. आता एका दिवशी मला ते पुरस्कार म्हणजे एक खरं आहे की मनापासून ही धडपड आहे त्यांची, एक प्रयत्न आहे. आणि मी म्हटलं अरे माझं नाव तारीख नाही घेतली तुम्ही, माझ्या नावाचा पुरस्कार तुम्ही दिले कोणला. आणि ज्यावेळेस नाव पाहिले मी त्यावेळेस लक्षात आलं की मी निवडत असताना खूप काळजी घेतलेली आहे. अत्यंत निवड काही काही फार मोठी माणसांचा इथं पुरस्कार नितीनजी ठाकरे ते आले नाही, पण खूप मोठी संस्था आहे. मराठा विद्याप्रसारक संस्था खूप मोठी, खूप ताकदीची अशी संस्था आहे. त्यांना हा पुरस्कार दिला, त्यांनी संचालक पाठवले. परंतु काही असलं तरी त्यांचं काम त्या संस्थेला मान्य करावं लागतं. त्यांनी कौतुक त्यांचं करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. मला हे दिसलं की कळसकर गुरुजी आहेत. आता मी कळसकर गुरुजी आमचं आदरणीय व्यक्तिमत्व आहे. बाहेरच्या मंडळी माहीत नसेल, परंतु गुरुजी म्हणजे त्यांची जोडी, पती पत्नीची जोडी गुरुजींची ही समाज कार्याला एवढं वाहून घेतलेलं जोडी आहे की त्यांनी कदाचित आता त्याला 40 वर्ष झाले असतील. प्रथम आमदार ज्यावेळेस झालं 85 ते त्या कालखंडातली गोष्ट आहे. त्यांनी कांदार वाट हा प्रकार आहे समाज. कांदार वाट हा समाज असा की म्हणजे तो शिक्षणापासून दूर, कोणत्याही संस्कारापासून दूर असं म्हणावं अशी परिस्थिती. मी आता ते सगळं सांगणं तुम्हाला योग्य नाही, परंतु अशा समाजामधली जी मुलं आहेत, जे छोटी मुलं आहेत, त्या मुलांनी परत असं जीवन जगायचं का आणि त्याच्यातून त्यांचं कसं पुढे भविष्य काळ कसा होणार असा खरा प्रश्न होता. गुलेवाडीजवळ हा समाजातले लोक होते.
गुरुजींनी पहिली त्यांची आश्रमशाळा त्यांच्या खर्चानं चालू केली, त्यांच्या पगारातून. तुम्हाला सांगतो तिथं झोपड्या बांधल्या, त्या मुलांना आणलं आणि त्या मुलांना आणून त्यांना शिकवायला सुरुवात केली, त्यांची राहण्याची व्यवस्था केली, त्यांची जेवणाची व्यवस्था केली. आणि सांगायला आश्चर्य वाटतं की ती जी मुलं होती गुरुजींनी सुरुवात त्यांची केली जीवनाची एक वेगळी दिशा देण्याचं, आज ते आमच्याकडे प्राध्यापक आहेत. आता जर घ्या गुरुजींचा 30 वर्ष त्यांना झाला नसता असं समजा, आज पण असं माहित नाही, गुरुजी लाईफ मला माहित नाही. ही वस्तुस्थिती आहे. ते मुलं कुठे गेले असते, परंतु ती मुलं पुढे गेली, मग मागची फळी त्यांच्या पाठीमागे येऊ लागली. असं करता करता त्या समाजात एकदम 100% परिवर्तन झालं असं मी अजूनच म्हणणार नाही. अजूनच एक प्रश्न आहे, परंतु खूप मोठं परिवर्तन शिक्षणामुळे झालं. अनेक ठिकाणी ती मुलं आता काही पोलीस दलात गेली, कुणी दुसऱ्या गेलं, कुणी कर्मचारी झालं गेलं, पण त्यांच्या जीवनाला दिशा मिळाली. एक महत्वाचं काम गुरुजींनी त्या कालखंडामध्ये केलेलं मला आठवतं. आणि त्यांनी पुढे मुलींकरता स्वतःच एक वसतिगृह चालू केलं. दोघं दाम्पत्य हे पूर्णपणे वाहून घेतलेलं. आणि काय जीवनात अपेक्षा काय, परंतु जेव्हा त्यांनी जे काम केलं त्या खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांच्या भाषेत म्हणायचं तर त्यांनी ज्याला गरज आहे अशा गरीब माणसामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये देव पाहिजे असं म्हणलं ते वावगं ठरणार नाही, असं काम गुरुजींचं होतं. त्यामुळे तिथं ममता मावशी भांगरे बीज माता म्हणून त्यांचाही सत्कार आपण केला. काही खरं म्हणजे ही माणसं झाकली माणसं असतात, तरी समाजापुढे आणण्याचं काम येत नाही, परंतु ते काम देत असताना असं काही काम करत असतात की ते अत्यंत उल्लेखनीय असतं. बीज माता म्हणून पद्मश्री सुद्धा आपल्या एका राईबाल्यात करीत आलं. अशा आदिवासी येते, परंतु अत्यंत सुसंस्कृत व्यवस्थितपणा करत आपल्याला काय असतं, बऱ्याच गोष्टी आपण आपल्या व्यापात असतो, आपल्या कामात असतो, पण त्यांचं यांच्या कुटुंबात जाऊन पहा, इतके सुसंस्कृत, इतकी स्वच्छता, नीटनेटकेपणा, वागण्याची पद्धत एकदम कल्चर म्हणजे. आणि त्यांनी बियाणाचे क्षेत्र जे बेसिक म्हणजे त्याला मूळ बी म्हटलं जातं, त्याच्यानंतर हायब्रिड आलं, बिनस हे आले, त्यातून जे बेसिक बी असतं मूळ ते हरवून जात असतं, पण ते जपण्याचं काम या आदिवासी महिला करतात. जपतात, ते वाढवतात, परत लावावं लागतं, परत ते काढावं लागतं, परत जपून ठेवावं लागतं. किती कठीण काम असतं, परंतु ते काम करतात. अशा भगिनीचा सत्कार हे कौतुकास्पद आहे. खरं डॉक्टर जगदीशजी पाटील इथं आलेले आहेत, त्यांचाही सत्कार आपण इथे केला. जळगावून आले. नागपूरचे ग्रामीण रुग्णालयाचे जे ग्रामीण रुग्णालय असतात, आता ग्रामीण रुग्णालयाची अवस्था काय असते, प्राथमिक आरोग्य केंद्राची काय अवस्था असते, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही समाजात वावरत असताना आपल्या सगळं माहिती, पण याला सुद्धा अपवाद असतो. माणूस चांगला मिळाला ना तापवतो, करणारा चांगला आला तापवतो. आता आपण पाहतो की जिल्हा परिषदच्या शाळांची पूर्वी खूप तक्रार असायची, शिक्षक नसायचे नसायचे, इंग्रजी शाळा सुरू झाल्या, त्यांची आणखी परिस्थिती बदलली. परंतु जिथं मराठी शाळेचा शिक्षक चांगला आला जिल्हा परिषदचा, त्या शाळा तुमच्या कॉन्व्हेंटला भारी जातात. ही वस्तुस्थिती का आता शिक्षक मिळाला आणि ते 15,000 शिक्षक तुम्ही भरले का सगळ्या गुणवत्तेना एक आरोप नाही. तुम्हाला शिक्षण मंत्री असताना भरलेले ते आहे सगळे एका व्यवस्थित पद्धतीने गुणवत्तेला, आणि ते सगळे खरोखर चांगले निघाले. वशिल्यानं भरले असतं तर कार्यक्रम वेगळा होता असता, दुसरं काही घोटाळे घातले असते कोणी तर वेगळं होतं. परंतु तेव्हा माणूस शेवटी त्याच्यातला माणूस जर चांगला आपल्या हाताशी आलं तर ते सगळं बदलून टाकण्याची ताकद त्यांच्यात असते. आणि मी कायम ऐकत आलो डॉक्टर का सातूरचं रुग्णालय वेगळं आहे म्हणून ग्रामीण रुग्णालय, त्याला कारण तुम्ही. आता असं असतं एखाद्यानं खूप चांगलं केलं, पण पुढे जर त्याला वारसदार नीट आला नाही ना तर सगळं जात असतं. यावेळी साकूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर पीटी यांना डॉक्टर सुधीर तांबे धन्वंतरी पुरस्कारानं सन्मानित केलं गेलंय. तर केदार शेलार, राजेंद्र देवके, रीना रायकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय लहारे, शरद शेवंते, संध्या कांबळे, मनीष बोरसे, अशोक आरे, सुनंदा सासवडे, भाऊसाहेब केदार, जयश्री रहाटडे, अनंत सूर्यवंशी, सुनीता सोनवणे, प्रफुल्ल मुंगसे, रविकिरण साळवे, अशोक आव्हाड,
दारकू गोडे, गणपत गंभीरे, सोमनाथ मदने, संपत क्षीरसागर, मंगल उघडे, संतोष गोरे, महादू करवर, बाळासाहेब बांबळे, अमोल टपले, रुपाली सोनवणे, कृष्णराव खरे, बाळासाहेब आरोटे, राजेंद्र उदमले, सोमनाथ बोंतले, बाळासाहेब शिरोळे, राजेंद्र सोनवणे, मनीषा आतकरी, महेश पाडेकर, विलास कडनोर, भारू जितेंद्र यांना गुणवंत पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय. सन्मान चिन्ह, शाल आणि सन्मानपत्र देऊन या सर्वांचा गौरव करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं स्वागत समन्वयक अंतोन मिसाळ यांनी केलं. प्रास्ताविक ज्ञानदेव गायकर यांनी करून सूत्रसंचालन नामदेव काहंडळ आणि सुनील अभ्यंकर यांनी केलं. तर सर्वांचे आभार संदीप काकड यांनी मानले. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी, मान्यवर आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. साई कमल फर्निचर गणेशोत्सवानिमित्तानं घेऊन आलेत सोफा महोत्सव. यामध्ये 20 ते 25% डिस्काउंट. ऑफरचा कालावधी 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025. या बघा, खात्री करा आणि मगच खरेदी करा. तर इथं ऑर्डरप्रमाणे सोफा सेट तयार करून मिळणार. तेव्हा आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. ठिकाण वसंत लॉन समोर, संगमनेर. संपर्क 9881 47 37 53.